एक नम्र विनंती, चुकून मोबाईल चालू राहिले असतील तर कृपया माझा पण चालू आहे. बंद किंवा सायलेंट जे शक्य असेल ते. बरी आठवण केलीस. आपण सगळे परवानगी देत असाल तर सुरू करूया. नमस्कार. आज ज्यांची जन्मशताब्दी आपण त्याची सांगता करतोय, खरं म्हणजे त्या देवसरांना विनम्र अभिवादन करून श्रुती मंदिर आणि नाट्य परिषद या सर्वांना धन्यवाद देऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. आजच्या नाट्य अभिवाचनाचं नाव ऐकून सगळ्यांना जरा प्रश्नच पडला असेल की हे काय, दुमार काय आहे. तर त्याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगते. प्राचीन भारतात इसवी सन 753 ते 975 या काळामध्ये 8व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत महाराष्ट्र आणि दख्खनच्या प्रदेशावर सुमारे 225 वर्ष पराक्रमी अशा राष्ट्रकूट वंशाचं वैभवशाली राज्य होतं. बदामीच्या चालुक्यांचा पराभव करून ज्यानं हे साम्राज्य उभं केलं तो होता राजा दंतीदुर्ग. यानेच राष्ट्रकूट वंशाची ही स्थापना केलेली होती. वेरूळच्या लेण्यांच्या निर्मितीस या राष्ट्रकूटांच्या राज्यामध्ये दंतीदुर्गाच्या काळामध्ये सुरुवात झाली आणि त्यातलं कैलास मंदिर या लेण्याची निर्मिती दंतीदुर्गाची राणी माणकावती हिच्या इच्छेनुसार दंतीदुर्गानंतरचा राजा कृष्णदेव पहिला यानं केली. आणि या कैलास निर्मितीचा जो शिल्पकार होता तो शिल्पकार होता दुमार. आणि याच कैलास लेण्याच्या पार्श्वभूमीवर आजचं अभिवाचन आमचं आधारित आहे. कलेला प्रेमाचा छेद देणाऱ्या कलावंताच्या जीवनावरील बेभान वेधून नाट्यकाव्य दुमार. लेखक प्रसिद्ध सुप्रसिद्ध कवी कैलासवासी वा रा कांत. संकल्पना आणि निर्मिती विद्या काळे, श्रुती मंदिर. पार्श्वसंगीत संयोजन प्रभंजन ढोबळे. अभिवाचक कलाकार माझा विद्यार्थी अनिरुद्ध दडके आणि मी विद्या लिमये. नमस्कार. कलेला प्रेमाचा छेद देणाऱ्या कलावंताच्या जीवनावरील बेभान वेधून नाट्यकाव्य ऐकूयात दुमार. राणी माणकावतीचा लेण्यातील भव्य रंगमहाल आणि त्यातला शृंगारलेला पावसाळी रात्रीत उजळलेला सुंदर सभामंडप. या मंडपातून एका बाजूला उभा असलेला भव्य दगडी जयस्तंभ आकाशाला टेकलेला दिसत आहे. त्यावर उत्तर रात्रीचं मृग नक्षत्र विसाव्यासाठी थांबलेलं आहे आणि महालात स्फटिकाच्या पात्रात काजव्यांचे दिवे जळत आहेत. त्या दिव्यांच्या मंद हिरव्या प्रकाशात दुमार आणि राणी माणकावती सारीपाट खेळत बसलेली आहेत. ऐकूया नाट्यकाव्य दुमार. आता महाराणी जपून दान टाका या काजव्यांच्या सरत्या दिव्याच्या हिरव्या प्रकाशात. बिचारे काजवे, प्राणांचे दिवे जाळीतो आम्ही क्रीडा विलासाच्या प्रकाश सुखाच्या एका क्षणासाठी. अहो बुद्ध भिक्षू, पुरे आधी खेळा हातातला डाव. दुमार, मला फार आवडतात या काजव्यांचे धपापते दिवे, गूढ ओल्या निळ्या कर्दळीच्या पावसाळ्या रात्रीत. मृत्यूचेही क्षण उजळून टाकतात काजवे आपल्या बेभान धुंदीत. सूर्यही जिथे हरवून बसतो आपला प्रकाश अस्ताच्या वेळी. काजव्यांचे व्हावेत असेच आपलेही मरणाचे क्षण. दुमार, तुला नाही असं वाटत? परंतु कसले मृत्यूचे विचार भलत्याच वेळी. डोळ्यातली धुंदी प्याल्यातली मस्ती उडवून टाकणारे टाकले मी दान, अधिक खेळा पाहू. पहा पहा राणी, उजळते मरण क्रीडेच्या काठावर. झळकतात कसे काजव्यांचे पुंज
शुभ्र स्तनाकार स्फटिकाच्या पात्रात अप्सरांच्या गोऱ्या गोऱ्या मुठीतील चंद्रमण्यांसारखे. चंद्रमण्यांसारखे? छे, दुमार, जळत आहेत ते ठिणग्यांसारखे पेटत्या कमळांच्या रक्तातल्या माझ्या. विझवा त्या ठिणग्या रक्तातल्या रक्तात. अन महाराणी, आधी दान द्या. काजव्यांचे दीप विझण्यापूर्वी वाचवा ही नरद, कटीवर बसवा. दान काय पडलं? कुठलं दान दुमार? एखाद्या हाताला दानच पडत नाही. पिकलेली नरद माझी जुगत नाही. पहा किती पडले, अवघे 2 पंचप्राणाच्या कवड्या करून. चिडू नका राणी. बेभरवशाचा पट चौसरचा दैवाच्या धाग्यांचा. आता मला पहा, 2 10 आणि पडला 6. दुसऱ्या पावणे ही पहा, मेली तुमची नरद. मोठी भाग्यवान ती मेलेली नरद. तेवढं भाग्य कपाळी या नाही असं मरण्याचं तुमच्या हातून. पण सांभाळा, शेवटी हरतो आधी जिंकणारा. जन्म मरणाची कशाला ही भाषा या सारीपाठात? बिचारी नरद, पाहते वाट तुमच्या हातीच्या उदार दानाची. टेकले पहा जयस्तंभावर मृगाचे नक्षत्र. धावून धावून स्तिमित होऊन व्याध उभा आहे विसरून शरसंधान. धबधब्याला ही गुंगी आली आहे. मलाही जाण्याची घाई झाली आहे. दुमार, तुला सदाचीच घाई. कधी मांडण्याची, कधी मोडण्याची. तुला कधी घाई नसते रे कशाची. अगदी खरं, अगदी खरं. पण म्हणूनच पूर्ण हा कैलास झाला ना. म्हणूनच तुझा प्राण वाचला ना. मग वाचवले प्राण आता का घेतोस? का रे छळतोस दुमार असा? मी देखील का पाषाणच आहे एलापूरच्या या काळ्या डोंगराचा? नाही, पण त्या पाषाणावरही दुमार तुझं फार प्रेम आहे. मिळाला असता त्याचा एखादा कण मला तर. खरंच राणी, अधिक प्रेम करतो प्राणापेक्षाही आम्ही मूर्तिकार पाषाणावर. पण तसा पाषाण नसतो तो. त्याच्यात असते सौंदर्याची मूर्ती, ईश्वराची कीर्ती, अंतरीची पूर्ती, अनंताची शक्ती केवळ कलेची. छेद देणारी स्थलकालाला, अवघ्या सांताला. तिच्यावर जडतो आमचा जीव. जडावावर जडत नाही तुझा जीव. हा? जडावावर जडत नाही तुझा जीव, जडतो पाषाणावर. पाथरवटाला खरंच कशाची रत्नाची पारख? अहिल्या दिसते निष्प्रेम वनी एखाद्या रामाला, एखाद्या शिलेत उपेक्षिलेल्या. असतीस अहिल्या तर दिसलीही असतीस मला अंधारात दाट उपेक्षेच्या. चंद्रकिरणाच्या अरुवार छिन्नीने मुक्तही तुला केले असते मी शिलेच्या जड कवचामधून. परंतु जसा मी राम नाही, नाहीस अहिल्या त्रेतायुगाची तूही तशी. माणकावती, तू महाराणी, राजाधिराज परमभट्टारक दंती दुर्गाची, पृथ्वी वल्लभाची, सेऊळ देशाची तू राजलक्ष्मी. वा वा, खरंच बरंच कळतं की या दगडात रमलेल्या पाषाण वर्म्याला. पृथ्वी वल्लभ गेले स्वर्गलोकी, देशी विराजत आता श्री वल्लभ कृष्णदेवराय. त्यांची मी वहिनी, राजश्री त्यांच्या प्रौढ प्रतापाची. आणि दुमार, नेमिले तुम्हास मीच कैलासाच्या माणकेश्वराच्या शिल्पमंदिराच्या निर्मितीसाठी. त्याची आठवण आता या दासाला करून देण्याचे कारण नाही काही महाराणी. संपूर्ण झाले ते शिल्पमंदिर. आणखी आपल्या श्री चरणांशी रुजू केली आहे विनंती माझी सेवामुक्तीची. पण ती प्रार्थना होत नाही मान्य अजून श्रीदेवींना. कशी मान्य होईल? कशी मान्य होईल? अपूर्ण आहे मंदिराचं शिल्प. आता शिल्पकाम माणकेश्वराचे उरलेले नाही. अनुज्ञा राणीची तरी मिळत नाही. निघून गेलो शेवटी वैतागून. सैनिकांच्या हाती पुन्हा धरून आणलं. जुलमानं चौसर खेळायला बसवलं. तुला वाचवलं, संपवलं तुझं प्रायोपवेशन ते मरणांत. प्रतिज्ञा तुझी पूर्ण करून एका रात्रीत कळस करून माणकेश्वराच्या शिल्पमंदिराचा.
मुसक्या बांधून धरून आणलंस त्यालाच एखाद्या चोर वधिकासारखं? का हा अपमान, विटंबना का ही तुझ्या उदार प्राणदात्याची, एका महान कलावंताची? ब्रह्मदेवानं जिथं नमावं, काळानंही वाकावं जिथं शस्त्र टाकून, अशाश्वताला आम्ही शाश्वताचं वरदान देतो, सुगंध देतो अश्रूलाही, विझवून आग कला कैवल्याच्या प्रसाद चंद्राच्या चांदण्यानं आम्ही. अरे, म्हणून तर तुझ्यावरून प्राण ओवाळून टाकले आहेत. उतरून टाकीन लिंब लोणं ही साऱ्या ब्रह्मांडांचा जीवीच्या माझ्या जिवलगावरून. खरंच रागावलास धरून आणलं म्हणून? काय करू, करमत नाही, धरवत नाही प्राण मला तुझ्याशिवाय. दुमार, माझं मन कळत नाही अजून. दिलेले तुझे हे प्राणाचे दान तुझ्या वाचून कुणाला वाहू मी? ये माझ्या राजसा, हार जागले आहे, हार थकले आहे भटकून भटकून. त्वचेच्या रानात कामनांच्या रात्री जवळ घे मला. भेटून भेदून देहाला शेवटी तुझ्या आलिंगनात विसावू दे मला. खुडून घे माझे हे फुललेले फूल देहाच्या देठीचे. नाही महाराणी, नाही, शक्य नाही ते. भलते बोलून भलतेच मागून कलेसाठी माझे घेतलेले व्रत असे भंगून टाकू नकोस. नको रे हौस निष्ठुर असा. दगड का बनलास दगडात राहून माझ्या देवा? दगड असतो तर बरं झालं असतं, झालो असतो देव, किंवा गेलो असतो फुटून चुराहून एकाच घावाने. नको ग बाई, मी काही राया तशी दगड नाही. पण खरं सांग, अपारदर्शी कसा रे असा तू, सह्याद्रीच्या निष्ठुर काळ्या पाषाणासारखा? कोण आहे तुझ्या या काळ्या मनात? काळ्या जळ्यातल्या गाण्यासारखं, आषाढ घनांच्या स्वप्नासारखं? खरंच सांगतो, शपथ घेऊन गंगाधराची शिवधूर जटीची. नको नको नको, त्याची शपथ नको घेऊस. महेश्वराच्या त्या धूरजटीच्या जटेतच गंगा लपलेली आहे, तिरप्या नेत्रांची कमळे फुलवीत. मला त्याची शपथ मुळीच नको. घे माझी, माझ्या गळ्याची शपथ. खरंच तुझ्या गळ्याची शपथ? तसे माझ्या मनात कुणीही नाही. तिरप्या डोळ्यांच्या कमळासारखं, कमळातल्या काळ्या भ्रमरासारखं. कुणी नाही? नाही. खोट. माझी मूर्ती आहे तुझ्या नकाराच्या पाकळ्यात लपलेली. नाही नाही राणी, त्रिवार नाही. कितीदा सांगू मी? एवढा डोंगर कोरून अजून राहिले आहे माझे हृदय शून्य, निराकृती थंड पाषाणाचे. कुठे रेग नाही, कुठे तडा नाही. अगदी खरं. हो. मग सांग पाहू, लक्ष्मीची मूर्ती सलज्ज आतुर विरघळण्यासाठी विष्णूच्या बाहूत कुणासारखी कोरलीत? लक्ष्मी देवी सारखी, कमळामधून अवतरणाऱ्या सूर्याच्या नेत्रात विलीन होणाऱ्या कमलेसारखी. आणि ती पार्वती कमलवनाच्या पाणभुईवरून हातानं धरून श्री शंकराला ती आणीत आहे. चालताना स्वतःच हरवून जात आहे. उभी राहात एक शिलाबद्ध कमल होऊन कमलवनात. संभ्रमाचं फूल अशी ती पार्वती शिल्पिलीत कशी? कोणावरून? कुठं पाहिली तशी लज्जावती? पाहिली मी माझ्या कला समाधीत. कमळाच्या पानात उभी ती अपर्णा, देवम भूत्वा देवम यजेत. योगच आहे तो कलाकाराचा. प्रत्यक्ष दिसते ती कलावास्तू आम्हाला आमच्या सावलीसारखी, इंद्रवज्रेसारखी. सूर्याच्या प्रभेने रंगलेल्या धुक्यात इंद्रधनुष्याच्या त्या ध्यानभूमीत. अहो योगीराज, त्या ध्यानभूमीत कधी बिंबली नाही माझी छाया. तुझी मूर्ती राणी कधीच नाही आली हिरण्य गर्भ त्या ध्यानभूमीत माझ्या कलेच्या. फार फार दुष्ट आहात तुम्ही दुमार. तुमच्या कलेच्या त्या ध्यानभूमीत, तुमच्या हृदयात मिळाला नाही मला कधी प्रवेश. सोडणार नाही तरीही स्वप्नात कधीच तुम्हाला. म्हणून खेळ मांडला आहे चौसर बाजीचा. चला डाव टाका, रात्र टळली तरी. पणास लावले आहे पहा रात्रीने सारे तारांगण, एका पहाटेच्या धुसर क्षणासाठी. खेळतो राणी, मोहणाऱ्या जाळणाऱ्या तुझ्या डोळ्यासारख्या विखारी नागिणी कवड्या हातात घेतो पुन्हा एकदा.
पण एका अटीवर. मान्य आहेत, मान्य आहेत महाराणीला तुझ्या सर्व अटी. निर्दय जीवलगा उच्चारण्यापूर्वी अट एवढीच, जाऊ द्यावेस मला तू इथून, मुक्त करावेस तुझ्या प्रेमाच्या बंधनांमधून. जिंकलो मी तर. आणि हरलास तर? हरलो तर दास होऊन वागेन तुझा, तुझ्या इच्छेने. कौरवांनी पण लावला तेव्हा पांडवांना आपले दास करण्यासाठी मी मलापणास लावित आहे आज माझ्या मुक्तीसाठी, बंधमोचनासाठी माझ्या कलेच्या. मान्य आहे, मला मान्य आहे. माझाच डाव आहे, आधी मी खेळते. हे पहा, पडले प्रेमाचे 25. पृथ्वी पर्यटन करा खुशाल राणी, पृथ्वी पर्यटन करा. मेली नाही माझी एकही नरद. हे पहा 10 आणि 1 6, हे वर 4 आणि हा इथे 10चा पव पोट घरात. मेली तुझी बघ पिकलेली नरद, माझी नरद घरात जाऊन झोपली. जिंकलो मी राणी, जिंकलो मी. हरलात तुम्ही. दुष्ट दुष्ट आहेस तू. खोट खोट खेळलास. मी तुला मुक्त कधीच करणार नाही. माझा आहेस तू. नाही महाराणी, वचन फिरवू नका. मी तुझा नाही. या देहावर अधिकार आहे माझ्या कल्पनेचा. कोण ही कल्पना? आणि इतकी वर्षे का लपवून ठेवलेस हे माझ्यापासून? उघडाच होता चंद्राच्या उरीचा रात्रीचा डंख. निर्दय वंचक, पुरा घात केलास. भंगून टाकलेस हे माझे स्वप्न जीवनभराचे. विश्वासानं तुझ्या हाती निरवलेले पुरा सूड घेईन या वंचनेचा. नाही, अजून हरले नाही मी. सर्वस्व माझं उधळून देईन अर्ध्या डावासारखं या उधळलेल्या. उठून जाते अशीच रात्र, उधळून देते तारांचा डाव चिडून अंधारात. दिसत नाही तिला पहाट झालेली कधीच. निरोप द्या आता एलापूरच्या काळ्या पाषाणांनो, अद्भुताच्या गूढ कृष्ण कौतुकांनो. काळाला दिलेल्या अवकाशाच्या माझ्या आव्हानांनो, मला निरोप द्या. अपार प्रेम केलत माझ्यावर तुम्ही. कठोर कातळांनो, काळीज आहे, हृदय आहे तुम्हाला. स्त्रीच्या उन्नत कुचमंडलाहून मृदू अरुवार, करस्पर्शाने स्फुरणारे चुरणारे, विरघळणारे सृजनाच्या इच्छेने, सुंदर वेगळ्या जगाच्या वेडाने, थरथरणारे रूपाकृतींच्या नवनवीन स्वप्नाने. अरे अज्ञाताच्या अभंग मौनांनो, तुम्ही माझ्याशी हसलात, बोललात, ऐकलत माझ्याही मनीचं रहस्य कान लावून माझ्या छिन्नीला. साकार केलीत ही अपरा सृष्टी, ब्रह्माला दीपवणारी, विष्णूला मोहणारी, विसरायला लावणारी, शिवाला त्याचे संहार तांडव. कठोर कातळांनो, तुमच्या या दगडी आवरणाखाली फुलांची वने हसताना दिसली. ऐकली गाणी गंगा यमुनांच्या लाटांची फेनांची, पाहिली शिलात समुद्र मंथने प्रक्षुब्ध युगांची. उषा रहस्य ती रती पार्वतीच्या. मनातले पीळ जाळ हृदयीचे, अविराम संग्राम तमाचे तेजाचे, सगळे सगळे पाहिले इथे. कोरिले शिल्पिले त्यांचे भारत, त्यांचे रामायण तुमच्या त्रिकालदर्शी शिलातून. निर्मिले मी तुमच्या बळाने माझ्या अस्तित्वाचे विश्वात्म सुंदर आनंद रूप, असीमपणात अवकाशाच्या. माझ्या शिलाबद्ध प्राचीन मित्रांनो, माझ्या रक्तात वाहत आहेत तुमचे स्थाणू.
पाषाणाच्या तुमच्या त्वचेच्या खाली माझेच रुधिर रंगते आहे, उसळते आहे. या छिन्नीने सूर्याचाही रथ अडविला होता, काळही क्षणैक खिळविला होता. तोच काळ मला आता ओढून नेत आहे. राहते कला, पण कलावंत वाहत जातो काळाच्या प्रचंड असीम धारेत. मलाही असंच वाहत गेलं पाहिजे अनवरत. एकाकी, होय एकाकी. एकाकीपणाचा रिता भयाण वाट्याला येतो, शापच असतो तो वरदाई कलावंताला. माणकावती वेळी मला सांगते, स्त्री पुरुषाची पूर्ती असते, अपूर्ण जीवन दोन जीवांचे. पूर्ण होते गाढ आलिंगनात दोन देहांच्या, दोन प्रेमिकांच्या. वेडे राणी, कुणीही कुणाची ती परिपूर्ती करू शकत नाही या जीवनात. अंतर असतं तसंच राहतं, परंतु राणी दिसत नाही ते धुंदीत डोळे मिटून घेतल्यामुळे. नाही महाराणी, असेच राहणार माझे जीवन, एकाकी अपूर्ण चंद्रकलेसारखे, क्षयवृद्धीच्या आंतरवेदनेत तळमळणारे. ते पूर्ण कधी करता येणार नाही कुणालाही, तुलाही नाही माणकावती. माणकावती? काय म्हणालात? कुणाला घातलीत व्याकुळ साध? माझ्या नियतीला. जाऊ द्या ते. पण महाराणी, आकस्मिक कृपा कशी केलीत या शुभागमनाची? माहित नाही शुभ की अशुभ. मी आले आहे मुद्दाम पाहायला तुझ्या कल्पनेला. मोठा अनुग्रह महाराज्ञीचा. पण ती सध्या इथे नाही. बाहेर गेली आहे ती उद्यानात फुले वेचायला. थांबते मी ती इथे येईपर्यंत. हं? माझे डोळे तहानले आहेत तिच्या दर्शनाला. थांबू ना दुमार? मोठी पुष्पवेडी दिसते ही पोर, अगदी तुझ्यासारखी. तसं नाही काही. थांबावर राणी. सहज गेली आहे ती डोंगरावर शोधायला वेडी, नादाचे रंग झऱ्याच्या शब्दात. तिला ऐकू येते आभाळ गाणे उशेच्या रंगात. रेखते त्यांची चित्रे ही काही. छान. म्हणजे तुझी ती प्रिया चित्रकार आहे. चित्रशिल्पाचा अपूर्व संगम. आभाळवेडी दिसते तशीच, उंच निळाईत विलीन होणाऱ्या डोंगरासारखी. हार आवडतात नाही का तुला अबोल डोंगर? मी वेडी बडबडी. पार गोठून गेलंय माझं डोंगराचं प्रेम. चाळवणार नाही, बोलणार नाही आता कुठल्याही छिन्नी हातोड्याने. केव्हा परतेल ती कुणास ठाऊक. महाराणीनं ग्रहण करावं आसन इथं. अनुज्ञा असावी. आलोच मी आतून सूचना देऊन काही सेवकाला. सूचना? कशाची? माझ्या प्रयाणाची. निघणार आहे 2 घटकांनी पट्टादी कल्ली. माणकावती? काय म्हणाला? कुणाला घातलीत व्याकुळ साध? माझ्या नियतीला. जाऊ द्या ते. पण महाराणी, आकस्मिक कृपा कशी केलीत या शुभागमनाची? माहित नाही शुभ की अशुभ. मी आले आहे मुद्दाम पाहायला तुझ्या कल्पनेला. मोठा अनुग्रह महाराज्ञीचा. पण ती सध्या इथे नाही. बाहेर गेली आहे ती उद्यानात फुले वेचायला. थांबते मी ती इथे येईपर्यंत. माझे डोळे तहानले आहेत तिच्या दर्शनाला. थांबू ना दुमार? मोठी पुष्पवेडी दिसते ही पोर, अगदी तुझ्यासारखी. तसं नाही काही. थांबावर राणी. सहज गेली ती डोंगरावर शोधायला वेडी, नादाचे रंग झऱ्याच्या शब्दात. तिला ऐकू येते आभाळ गाणे उशेच्या रंगात. रेखते त्यांची चित्रे ही काही. छान. म्हणजे तुझी ती प्रिया चित्रकार आहे तर. चित्रशिल्पाचा अपूर्व संगम. आभाळवेडी दिसते तशीच,
उंच निळाईत विलीन होणाऱ्या डोंगरासारखी. फार आवडतात नाही का तुला अबोल डोंगर? ही वेडी बडबडी. फार गोठून गेले माझं डोंगराचं प्रेम. चाळवणार नाही, बोलणार नाही आता कुठल्याही छिन्नी हातोड्याने. केव्हा परतेल ती कुणास ठाऊक. महाराणीनं ग्रहण करावा असं इथं. अनुज्ञा असावी. आलोच मी आतून सूचना देऊन काही सेवकाला. सूचना कशाची? माझ्या प्रयाणाची. प्रयाण? निघणार आहे 2 घटकांनी पट्टा दिकलली मायभूमीला. जिनं दिलं वेळ शिला शिलात स्वप्न पाहण्याचं. कुठलं प्रयाण? जाणार कसे? हं? जाणार कसे माणकेश्वराचं शिल्प पूर्ण झाल्याशिवाय? विदितच आहे महाराणींना. पूर्ण झालंय कैलास मंदिर. देऊळ झालंय. कुठं आहे देव? शिवलिंगाच्या स्थापनेशिवाय जाता येणार नाही तुम्हाला इथून. माझा करार फक्त मंदिराचा. वचन दिलं नव्हतं देवाच्या मूर्तीचं. आणखी एक सांगू महाराणी, निर्मिता येत नाही माणसाला देव. निर्मिला तरी निर्मिला आहे मी भव्य मंदिर, विशाल सुंदर घृष्णेश्वराच्या देवालयाहून. पूर्ण झालं ते दिलेलं वचन. पण मंदिर ते रीत राहणार असेल या माझ्या रित्या हृदयासारखं तर दुमार तुला जाऊ दिलं जाणार नाही. काय? या क्षणापासून स्थानबद्ध आहेस. आज्ञा आहे ही महाराणीची राष्ट्रकूटांच्या. असं आहे तर धन्य महाराणी, धन्य. कारण सकाळच्या या श्रीचरणांचं तरीच पहाटे पुष्करणीचं पाणी रुद्ध श्वासासारखे धपापत होते. हिरव्या पिवळ्या सावल्यांच्या तळात झोपलेले नाग क्रंदत होते. क्षमा करा राणी, बोलत नाही मी तुमच्या हिरव्या शृंगाराबद्दल. मी म्हणत होतो, आपली हीच आज्ञा असल्यास कैलासाच्या शिखरावरून करावी लागेल मला आत्महत्या. आत्महत्या? छी, इतका का दुमार तू भ्याड आहेस? कापुरुष आहेस? माझ्या मनात नाही मरणाची भीती. निर्मित असता गदगदा कैलास हलविणारा दशकंठ रावण कोसळली शिला. चेंगरलो मी तिच्या भाराखाली. प्रकाशाच्या झाल्या शिलेच्या बाहुल्या माझ्या डोळ्यातल्या. शिवले नाही तरीही मला मृत्यूचे भय. आनंद होता एक जीवनाचा, कला निर्मितीचा, मृत्यूच्या क्षणीही सागर आईसा. परंतु आज दवाने न्हालेल्या फुला फुलात, चैतन्याच्या झुळझुळत्या क्षणात भयान मृत्यू दिसतो. हसतो फुटत्या रक्ताच्या गुळणीसारखा. म्हणूनच म्हणते, स्वीकार कर माझा. सारं जीवन सुंदर होईल. आकाशालाही अन फूल येईल. आहेच मी तशी सुंदर रूपशी, दुसरी उर्वशी. आलेली वाहात मी अभिलाषांच्या कल्लोल समुद्री. प्रीतीच्या शुभ्र मोत्यांच्या शिंपल्यात सोडून मागे अवघा जन्म लज्जेसारखा श्यामल काठाशी तुझ्या बाहूच्या. उत्कट रहस्ये नयनी माझ्या शिवगौरीच्या मिलन नृत्यांची. सांग ना, सांग ना कधी मदन महेशा कोरणार आहेस ती सारी लास्य अजून अस्फुट माझ्या आरसपानी गौरांगातून. लास्य नाहीत माणकावती, ती प्रलयंकारी तांड आहेत सृष्टीच्या अंताची. खचतील गिरी, कोसळतील तारे, चिंध्या होतील फाटून फाटून अफाट आभाळाच्या. साऱ्या भावमूर्ती खाली धडधडा भंगून पडतील. माणसे वराह होऊन फिरतील हुंगीत अंधार उद्ध्वस्त लेण्यात आपल्याच आत्म्याच्या. पाहिले होते मी हे स्वप्न तेव्हाच. क्षीण मिटणाऱ्या कृष्ण कमळाच्या त्या तुझ्या डोळ्यात. मरणाच्या उदास पसरत्या सावल्यात बिंबली जेव्हा कलशाकार ती शिखराकृती नुकतीच कोरलेली डोंगरामध्ये मी. ज्याचा अजून येत होता मला ओला ओला गंध, आत्ताच तोडलेल्या चंदनासारखा. त्या पाषाणाला खरंच येतो पुरातन गंध. नृत्यानं फुललेल्या घामानं भिजलेल्या शिवपार्वतीच्या श्रांत गौरांगाचा. चितेच्या भस्माचा, निळ्या कमळांचा, हुंफाटणाऱ्या विषारी सर्पांचा. अन तोच गंध मला येत आहे आता तुझ्या या तरुण देहाचा. थांब महाराणी थांब. स्पर्शू नको मला.
व्रतभंग होईल, हरवून जाईल, वितळून जाईल माझ्या बोटातील कलेचे चैतन्य. फेकावं लागेल निष्प्राण हा देह त्रिभुवन सुंदर या शिल्पावरून. माझी कलाभूमी होईल माझी मृत्यूभूमी. काही दया कर अल्लड भोळ्या त्या कल्पनेवर. मरेल ती राणी, वाचवा तिला. इतकी आवडते तुला ती कल्पना? खरंच एवढी पवित्र वाटते तुला तिची प्रीत? मनात तुझ्या एवढी करुणा, तिच्यासाठी भीक मागतोस दयेची अन माझ्यापाशी? जाळीत होती जी तुझ्यासाठी सारं आयुष्य, एकाकी विषण्य सोन्याच्या समयीचे वर्षानुवर्षे. आता मला तिचा वधच केला पाहिजे. राणी, विसरलास वाटते माझी कालची सुडाची प्रतिज्ञा. कुठे आहे तुझे ती लाडकी कल्पना? बागेत, डोंगरात कुठे आहे ती? चित्रकार आहे ती, तूच म्हणालास ना. कधीच काढता आलं नाही जिला नियतीचं चित्र. रेखून देते, रंगवून देते तिच्याच कोवळ्या तरुण रक्ताने. छान, पहा ती इकडे येत आहे, कैलासीच्या निळ्या कबुतराप्रमाणे रहस्य विसरून अमरपणाचे. थांब 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 माणकावती, करते स्वध कुणा निष्पापाचा. थांब तिथेच. मला माहीत, कल्पनाच आहे ती. पायाला अळीता, हातात फुले, डोळ्यात रंग अनंत आशांचे. अगं खुळ्या पोरी, कल्पना नाही तुला समोरून येणाऱ्या मृत्यूची. चांडाळणी, तूच घात केलास माझ्या प्रेमाचा, आपल्या प्रीतीच्या पूर्तीसाठीच ना. घा घे वार नीट छातीत. बघू दे कुठे दुमारचं प्रेम तुझ्या हृदयात, फुलातल्या अदृश्य वेड्या सुवासाचे. प्रहार दुसरा हा घे कुशीतून. आहा, कुठे आहे पाहू ते तुझे हृदय, फुलाच्या बाळांनी सहज विंधणारे. काय हे, एक तपकिरी पिशवी, अंधार रक्ताची. दुमार पहा, तुझी ही कल्पना आणली आहे. पहा तिचं हे ऊन हृदय कसं धडधडतंय, कळसावर घुमणाऱ्या पारव्यासारखं. पहा तर खरी. कुणाचं हे रक्त? कुणाला मारलंस? हे काय तुझ्या हृदयाला जखम? किती रक्त वाहतंय. अरे देवा, कैलासपती, काय हे महाराणी? काय स्वतःचाच तू वध केलास? नाही दुमार, वध केला आहे तुझ्या कल्पनेचा. कुणाची कल्पना? नाही, नव्हती. कुठं होती ती? इथंच होती ती. तुझ्या नाही, माझ्याच हृदयात ती दुष्ट कल्पना. राणी शुद्धीवर ये. तू वार केलास आपल्याच काळजावर. अरे वेड्या, मला काय एवढं कळत नाही ते. हृदय माझंच, रक्तही माझंच हे वाहत आहे. नाही रे, जीवन प्रेमानं भरून परिपूर्ण होऊन उसळत आहे. तू म्हणालास ना, खरंच होतं ते. पूर्णता येत नाही, पूर्ती होत नाही दोन जीवांची. शेवटी काही उरतच अंतर. रीता अवकाश, गूढ मुलायम कमळातल्या दोन पाकळातल्या इतका. पण दुमार, देहच हा नष्ट केला तर? राणी, जाऊ दे. नको रे, नको कष्टी होऊस. एकच इच्छा, कल्पना आणि तू आता सुखी राहा. खूप प्रेम करा, चांदण्यात नहा, फुलात राहा. नाचा वीणेचे झंकार बनून आपल्याच देहाचे. आणखी शिवलिंग स्थापा माणकेश्वराच्या रित्या गाभाऱ्यात. जाते मी आता. रागावू नको रे दुमार. सुखी हो राजा. स्फटिकाच्या पात्री, काजव्याच्या रात्री उजळीन मी कल्पना.
कल्पना, कुठली कल्पना? कुणीच नव्हती खरंच. बोल बोल माणकावती, काहीतरी बोल. खोटी होती ती माझी कल्पना, निव्वळ रचलेली फसवण्यासाठी मला की तुला? नाही नाही, मुक्त होण्यासाठी, तुझ्या पाशातून, दर्शनासाठी, साक्षात्कारासाठी, नवीन कलेच्या. नवीन कला, नवीन दर्शन. होय राणी, उलटी खूण कलेच्या घरची. आधी कळस, नंतर पाया. कैलास नव्हे, सारे त्रैलोक्य पिंपळ पानावर. दिव्य सौंदर्याचा, नव्या निर्मितीचा, चिरंतनाचा माझा अभिमान सूर्यासारखा कोसळला खाली एका फुलापुढे. प्रकाशासाठी भिरभिरणाऱ्या उरीच्या पाकळ्या उसवीत फिरणाऱ्या सूर्य फुलापुढे. माझी कला, दिव्य अद्भुत ही प्रतिसृष्टी मीच का निर्मिली? नाही नाही, विश्वास बसत नाही. छे छे, मी तो शिल्पी नाही. कोण तो कलावंत? काही प्रगटली तुझ्या देहातून, तुझा देह धरून शिव पार्वतीची ही सहस्त्र नर्तने. रती मदनाची शृंगार मिथुने लक्ष प्रतिबिंबे का तुझ्या प्रीतीची? सृजनानंदाची, फुलांच्या जातीची, सूर्याच्या नात्याची. उडाला का तुझ्या क्रुद्ध नेत्रातून त्रिपुरांतकाचा गभस्तीचा बाण? अन तपस्विनी मानिनी उमा उभी राहिली तुझ्या मिटलेल्या विरही डोळ्यातून. मग माझी प्रतिभा, अहंकाराचा, माझ्या अस्मितेचा प्रचंड हुंकार कुठे गेला? तो कुठे हरवला? पण हे काय? या साऱ्या मूर्तीच हरवून बसतायत आपल्या रेषाकृती. एका अजस्त्र दगडाच्या खोंगीत विरजून गोठून जात आहे ऊन ढगाढगातून. मृत्यूच्या धुक्यात सारे मंदिर तरंगत आहे, डळमळत आहे. गिळू येत आहे शिवालयाचे हृदय गर्भागार मला, मरणासारखे पसरून आपले विक्राळ तोंड. दरित्री कापते, आकाश धपापते, अंधार अंधार घुसमटणारा काळा अंधार. त्याच्या लाटावर, बुडत्या कळसावर रुद्र नाचतो आहे खांद्यावर घेऊन कुणाचा देह? पिकल्या शेवंतीचा, फुटल्या डाळिंबाचा, माणकावतीचा? नको माणकावती, नको असे हसू पुरातल्या अज्ञात मरणासारखे इंदुमतीच्या. आणि हे कोण? काय विचारित आहे फुटल्या मूर्तीसारखे, बुडत्या घागरीसारखे? देहाहून देहाच्या या विभक्ती पलीकडे, प्रीतीच्या व्यथेला, विरह मिलनाला, साऱ्या अस्तित्वाच्या अनादी शब्दाला, आनंद रूपाच्या आकृती बंधाला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? कळलं का तुला? सांग मला, कळलं का तुला? मला माहित नाही. दगडाला विचार, या डोंगराला विचार, डोंगरावरल्या सूर्याला विचार. पण सूर्य चुतला, डोंगर फुटला, मीही कोसळलो, चाललो खाली खोल पाताळात, भयान अरूपात. पाताळात खोल आकाश कसे आले? माणकावती स्फटिकांचे पात्र. अजून त्यात काजवे पेटत आहेत. मीही एक त्यातलाच काजवा. आनंद रूपाचा, अमृतात जळणारा, आनंद रूपाचा, अमृतात जळणारा मीही एक त्यातलाच काजवा.
कैलास मंदिराचा शिल्पकार दुमार आणि दंती दुर्गाची महाराणी माणकावती यांच्यातले हे अनोखे बंध वाराकांतांच्या शब्दात आम्ही तुमच्या पुढे सादर केले. आपण ते शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. विद्यार्थी आहे, काळे मॅडमचा विद्यार्थी आहे, त्यामुळे सगळं मिळून आलेलं आहे. सो हे येणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. हो, आणि मी काळेबाईंची विद्यार्थिनी, देव सरांकडे पण मी मार्गदर्शन घेतलेलं आहे. या इथे यायला खूप आनंद झाला.